संभाजीराजे भोसले जे बोलताय चूक आहे, 100% चूक. मनोहरपंत भिडे बोलण्याचा प्रयत्न, कारण त्यांचं नाव संभाजी नाही आहे, मुळामध्ये त्यांचं नाव मनोहरपंत भिडे आहे. आदानपणा चालला आहे आणि त्याच्यात जो धुळगूस चालला आहे विधानसभेत. आंब्यांचा सीझन सुरू झालेला आहे, त्यामुळं असे नासक्या विचाराची लोक काहीतरी बरळत असतात की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले. की मनोहरपंत काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर नावाचा भामटा सर्व धर्मीय नव्हते असं म्हटलं काय? सर्व धर्म समभावी नव्हते, सर्व धर्मीय नव्हते आम्ही चिकटवलंय. आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांचं स्वराज्य. शहाजीराजे तर स्वतः मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय. किंवा राहुल सोलापूरकर हे तुमचे जावई लागतात, त्याच्यावर तुम्ही एक शब्दही उच्चारला नाही. तो हिंदूमय संस्कृती तिच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले. पण राम गणेश गडकऱ्यांसारख्या कलम कसायांनी 350 वर्षांपासून जो शब्द छल चालवला आहे शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारी लोक, लिहिणारी लोक, याबद्दल तुम्ही कधी बोलला? त्यांची व्हॅलिडिटी संपलेली आहे. धर्मीय नव्हते, सर्व धर्मीय नव्हते असं म्हटलं काय? हो, सर्व धर्म समभावी नव्हते, सर्व धर्मीय नव्हते आम्ही चिकटवलंय. फक्त हिंदूवादी आणि हिंदू हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते. त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री वाईट बोलतोय मी, त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे. शहाजीराजे तर स्वतः मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय, मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय. आदिलशाही, मातशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धिअफशी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलाय. तो हिंदूमय समाज, हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले. पुस्तकात पुरावे, परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात धरून खायला उपयोग होतो. त्या न्यायाने सगळा समाज, सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा ते बघतात आणि त्याच्यात चोथा झाला. संदर्भ आहे तुमच्या आतापर्यंतच्या वाचनामध्ये, काय संदर्भ आहेत त्या? काय वाचले मी, परंतु ती कथा सत्य की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. त्यांना आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच. नेमकी भूमिका काय, वास्तवता काय? तुम्ही दुसऱ्या कुठल्याच प्रश्न विचारू नका. ते चाललंय. संभाजीराजे भोसले जे बोलताय ही चूक आहे, 100% चूक. ठीक आहे. आणखी काय? आदानपणा चालला आहे आणि त्याच्यात जो धुळगूस चालला आहे विधानसभेत, ते काही लोकशाहीला शोभणार नाही आहे. कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही, परंतु ज्यांनी हा नीचपणा केला आहे ते सगळे देशद्रोही आहेत असं माझं मत आहे. ठीक आहे. डान्स बार बंद केले, हा त्यांची हिंमत अलौकिक होती. चाललेलं नाही डान्स बारच जुळ सावंत भावंड आहे ते काबरा नावाच्या पद्धतीच्या हॉटेल चालवणं. असं आहे, सध्या उन्हाळा लागला आहे आणि आंब्यांचा सीझन सुरू झालेला आहे.
त्यामुळं असे नासक्या विचाराची लोक काहीतरी बरळत असतात आणि ते बरळतात, त्याला थोडीशी हवा मिळते, ते चॅनलवर वेगवेगळं चालवलं जातं. मूळ इतिहास कितीही मनोहरपंत भिडे बोलण्याचा प्रयत्न, कारण त्यांचं नाव संभाजी नाही आहे, मुळामध्ये त्यांचं नाव मनोहरपंत भिडे आहे. त्यांनी काही पुस्तकं वाचावी. माझ्याकडे महान शिवाजी डॉक्टर बालकृष्ण यांचा खंड 3 आणि 4 आहे, खंड 1 आणि 2 आहे. सर जदुनाथ सरकार, रियासतकार सरदेसाई, डॉक्टर बाळकृष्ण, वासी बेंद्रे या सर्व इतिहास संशोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य होतं असं म्हटलेलं आहे. आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांचं स्वराज्य. त्यामध्ये हिरोजी फर्जंद दिसतात, तुम्हाला मदारी मेहतर दिसतो, त्यामध्ये तुम्हाला सिद्दी हिलाल दिसतो, त्यामध्ये सरनौबत नूर खान बेग दिसतो. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख मुसलमान आहे. शिवाजीराजांचा पारसी पत्रव्यवहार सांभाळणारे काझी हैदर हे मुसलमान होते. अशी अनेक मुस्लिम सैनिकांची यादी आहे. ते मुस्लिमही होते, कोळी होते, तात्कालीन महार जमाती त्यामध्ये शिवरायांसोबत खांद्याला खांदा लावून लढल्या. त्यानंतर मराठा असतील, 18 पगड जाती, कायस्थ, हे सर्व छत्रपती शिवरायांसोबत इमान इक्बाल राहिले. आणि त्यामुळं मला एक प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो की मनोहरपंत, काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर नावाचा भामटा ज्यांनी काल कबूल केलं आहे कोल्हापूरमध्ये की हो मीच इंद्रजित सावंतांना धमकी दिली, ते मी बोललो ते खरं आहे, म्हणजे जे ते बोलला तो ऑडिओ तो त्याचा आहे हे त्यांनी सांगितलं. किंवा राहुल सोलापूरकर हे तुमचे जावई लागतात, त्याच्यावर तुम्ही एक शब्दही उच्चारला नाही. आणि अशा प्रकारे मराठा बहुजन समाजाच्या मुलांना वेठीस धरून तुम्ही तुमचं पाप लपवण्याचा प्रयत्न करताय. मनोहरपंत भिडे यांना जर शिवाजी महाराजांबद्दल खरीच आस्था असती तर त्यांनी प्रशांत कोरटकरवर एक तरी शब्द त्या ठिकाणी उच्चार काढला असता. अहो मनोहरपंत, औरंगजेबानी 30 ते 40 दिवस संभाजीराजांना हाल करून करून मारलं, पण राम गणेश गडकऱ्यांसारख्या कलम कसायांनी 350 वर्षांपासून जो शब्द छल चालवला आहे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा, याबद्दल कधी तुम्ही बोललात? किंवा शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारी लोक, लिहिणारी लोक, याबद्दल तुम्ही कधी बोललात? ते त्यांच्यामध्ये धाडस नाही. त्यामुळे आता आंब्यांचा सीझन सुरू झाला आहे, त्यामुळे असे नासके विचार त्यांच्या डोक्यात येणं साहजिक आहे. आणि त्यांना जास्त महत्त्व देऊ नका, त्यांची व्हॅलिडिटी संपलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना जास्त भाव देण्याची गरज नाही.